पर्यावरणाचा ऱ्हास रोखून पर्यावरण जागृती व्हावी या उद्देशाने शब्दधन काव्यमंच आणि मानवी हक्क संरक्षण जागृती पिंपरी चिंचवड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कवी झाडावर कविता पर्यावरणावर हे साहित्य विश्वातील अनोखे कवी संमेलन सृष्टी चौकाजवळ पिंपळे गुरव येथे एका विशाल वृक्षाच्या सानिध्यात रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाले। ज्येष्ठ पर्यावरणवादी साहित्यिक तानाजी एकोंडे अध्यक्षस्थानी होते, तसेच सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित, पर्यावरणप्रेमी अरुण पवार, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे पुणे विभाग अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड विभाग अध्यक्ष अण्णा जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती। झाडाच्या बुंद्याजवळ लेंडी खत टाकण्यात आले। ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांनी सादर केलेली वृक्ष प्रार्थना आणि हरिभक्त परायण अशोक महाराज गोरे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या अभंग गायनाने कवी संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला। झाडाच्या फांद्यांवर अन बुंध्यावर बसलेले कवी हेच खरे तर या कवी संमेलनाचे वेगळेपण होते। साहित्य विश्वातील पहिला अद्भुत प्रयोग करून पर्यावरणाविषयी लक्षवेधी जनजागृती या कवी संमेलनातून करण्यात आली। नंदकुमार मुर्डे, फुलवती जगताप, सुभाष चटणे, राधाबाई वाघमारे, आयके शेख, संगीता झिंजुरके, डॉक्टर PS अगरवाल, विजया नागटिळक, आत्माराम हारे, सुमन दुबे, बाबू डिसोजा, मधुश्री ओव्हाळ, भरत गालफाडे, डॉक्टर श्रीनिवास साळुंके, सीमा गांधी, विवेक कुलकर्णी, उमा मोटेगावकर, शंकर आथरे, जयश्री गुमास्ते, अशोक कोठारी, मयुरेश देशपांडे, अरुण कांबळे, पितांबर लोहार, अनिल नाटेकर, आनंद मुळूक, नारायण कुंभार या कवींनी निसर्ग आणि पर्यावरण या विषयावरील वैविध्यपूर्ण कवितांचे सादरीकरण केले। या निमित्ताने दोन्ही संस्थांच्या वतीने परिक्षेत्राची स्वच्छता करण्यात आली। झाडाची प्रतिकार शक्ती वाढवण्यात आली। वाढत्या वायू प्रदूषणात विनामूल्य प्राणवायू केवळ वृक्षांकडूनच मिळत असल्याने वृक्षारोपण आणि संवर्धन हे आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे असे आवाहन तानाजी एकोंडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले। मुरलीधर दळवी, शरद काणेकर, प्रकाश घोरपडे, संगीता जोगदंड, मीना करंजावणे, नंदकुमार कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केले। सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले। प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले। शामराव सरकाळे यांनी आभार मानले। वृक्षभारुडाचे सामुदायिक गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। जीवनाचे तत्व साऱ्या जगासाठी सत्व, गौतमाला साक्षात्कार, झाड झाले बोधिसत्व। कशी छाया सांगा पाडतो अंबरा, परसाता फुललेला कोणी पाहिला उंबरा, परसाता फुललेला कोणी पाहिला उंबरा, सागरात मासा कसे लावतो रे ध्यान, कोकिळेच्या कंठामध्ये कोणी ठेवले रे गाणं। याच्या मागचा उद्देश असा आहे की आज आपण बघितलं की कोरोना काळाच्या मध्ये बऱ्याच लोकांचे ऑक्सिजन ऑक्सिजन जीव गेले आहे। एन्व्हायरमेंटला कोणी बघताना दिसत नाहीये, म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये साहित्य कवीने असं ठरवलं की आपण एक चांगला संदेश दिला पाहिजे, की आज सुरुवात आपण केली पाहिजे, आपण सुरुवात करून त्यांना संदेश दिला पाहिजे। म्हणून आम्ही कवी संमेलन झाडावरती घेतलं। झाडं वाचवा, आपल्या मुलाप्रमाणे संगोपन करा असं मला वाटलं। कवी संमेलनासाठी राजीकरण त्याचबरोबर या परिसरातून मान्यवर कवी आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की कवी झाडावर आणि कविता पर्यावरणावर हे कवी संमेलन